की जय, संत जाटू बाबा की जय। भगवान बिरसा मुंडा की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। लढू आम्ही शेवटपर्यंत, कायमस्वरूपी मिळेपर्यंत। 27 फेब्रुवारीपासून पेसा क्षेत्रातील आदिवासी आंदोलक हे बसलेले आहे आणि गेल्या काही 2-3 वर्षापासून 17 संवर्गातील जी भरती असेल त्या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे। नाशिकमध्ये मागच्या वर्षी आंदोलन झाले, हजारो लाखोच्या संख्येने आदिवासी समाज बांधव पेसा क्षेत्रातील उपस्थित होते। त्यावेळी सुद्धा प्रशासनाने आश्वासन दिले, एक तरी ओबीसी संघटनेच्या काही पालघरमधील याचिका टाकून त्यांनी ही स्थगिती आणली, पेसा भरती थांबवली होती। परंतु आता 11 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश आल्यानंतरही सुद्धा नियुक्ती न देणे, कायम न करणे असा आदिवासी सोबत दुर्व्यवहार हा या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे। एकीकडे वन विभागाने आता काही मुलांना नियुक्त्या दिलेल्या आहे, परंतु इकडे जिल्हा परिषद सीओ असतील, त्यानंतर आमचे माननीय जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल, महसूल विभागातील असेल, अजून यांना नियुक्त्या मिळाल्या नाही। त्याच्यामुळे हे आंदोलन सुरू आहे आणि आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे। आणि तुम्हाला माहीत असेल, होळी हा सण आदिवासींसाठी प्रामाणिक मोठा सण आहे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात होळी सण हा साजरा केला जातो। आणि त्याच निमित्तानं मेळघाटमध्ये आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही जर पाहाल, पुऱ्या मीडियामध्ये अमरावती शहरातील, जिल्ह्यातील काँग्रेस असेल, BJP असेल, राष्ट्रवादी असेल, प्रहार पक्ष असेल, मोठ्या प्रमाणात तिथे जाऊन ते होळी साजरी करतात। परंतु त्याच क्षेत्रातला आदिवासी युवक, पेसा क्षेत्रातला आदिवासी बेरोजगार युवक नोकरीसाठी, एका नियुक्तीसाठी या कलेक्टर ऑफिस अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यभागी तो उपोषण करत आहे, आंदोलन करत आहे, की आंदोलन थळी भेट देत नाही। म्हणजे एकीकडे गाजावाजा करायचा आम्ही आदिवासी सोबत आहे, एकीकडे गाजावाजा असा करायचा की आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढतो, आणि दुसरीकडे आदिवासी युवक इथं उपोषणाला बसले, आंदोलनाला बसले आहे, तिथे न्याय देण्यासाठी यायचं नाही, न्याय मिळवून द्यायचा नाही। या दुटप्पीपणा या देशातील, या महाराष्ट्रातील, या जिल्ह्यातील राजकारणी लोकांना दिसून येतो। त्यामुळे इथे उपस्थित आंदोलनामध्ये जेवढे सहभागी असेल त्या सर्वांनी इथे 6 दिवसापासून जे सुरू केलेले आंदोलन आहे हे अंतिम टप्प्यापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होऊ शकते। त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय जिल्हा परिषद सीओ मॅडम यांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या विद्यार्थ्यांना, या ज्यांनी मानधन तत्वावर असणारे हे सगळे प्रतिनिधी यांना नियुक्त्या देण्यात याव्या, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बिरसा क्रांती दल संघटनेतर्फे, तमाम आदिवासी संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन करण्यात येईल, हे आपणास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। क्षेत्रातले एक कर्मचारी आम्ही 27 तारखेपासून आम्ही इथे आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आहे। आम्ही जे कर्मचारी इथे आंदोलनासाठी बसलो, आमची एकच मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती मिळणे हा आमचा मुख्य उद्देश आहे। मेन म्हणजे आमच्या 2023मध्ये पेसा क्षेत्रामध्ये पदभरती झाली होती, त्यानंतर काही लोकांनी कोर्टात केस याचिका दाखल केल्यामुळे आम्हाला काही काळापुरता स्थगित ठेवण्यात आले होते। त्यानंतर 5 ऑक्टोबर 2024ला सामान्य प्रशासन विभागाचा एक GR निघाला, त्यामध्ये आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर आमची नियुक्ती करण्यात यावी आणि त्या अंतर्गत आम्हाला मानधनावर आमची नियुक्ती मिळाली। परंतु त्यानंतर आमचा नुकतेच 11 फेब्रुवारी 2026ला एक GR आला, त्यामध्ये स्पष्ट म्हटलं गेलं की आम्हाला कायमस्वरूपी नियुक्त तात्काळ द्यावे। परंतु आधी आमच्या प्रशासनामध्ये आम्ही इथं 27 तारखेला आंदोलन बसलो, पण आमच्या काहीच हालचाली होत नाही आहे। आमच्या अमरावती जिल्ह्यामधून एकमेव म्हणजे फॉरेस्ट विभागाचा आदेश काढण्यात आलेला आहे। इतर 17 संवर्ग इतर संवर्ग अजूनही बाकी आहे। आमच्या प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचे आदेश तात्काळ देण्यात यावे, असं मी नम्रपणे विनंती करतो। एवढं बोलून माझे 2 शब्द